दौरा आहे नागपूर शहरातल्या काही बैठकांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. काय दौरा सांग? संघटनेच्या काही गाठी भेटी आहेत आणि केदार कुटुंबातली त्यांची जी मुलगी आहे त्यांचा एक कार्यक्रम आहे आज, त्याच्यासाठी मी नागपूरला आलेले. ताई, मुंबई जो मोर्चा होणार आहे 5 तारखेला, त्याला पाठिंबा वाढतोय. बच्चू कडूंनी पाठिंबा दिलेला आहे, राष्ट्रवादीचा पण पाठिंबा आहे. तुमचं काय मत आहे या सगळ्याच्या? नाही, हा एक आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि सामाजिक प्रश्न आहे. हा काही राजकीय विषयच नाही आहे. भाषा शिक्षण हे विषय खूप गांभीर्याने घ्यायचे असतात आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. लहान मुलांनी अनेक वर्ष म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही, पण मी एसएससी आहे आणि एसएससी बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जात आहेत गोष्टी ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाही, मग दुसरी राज्य करत नाही, मग महाराष्ट्राला काय एवढ्या आग्रहाची भूमिका घेते हे मला समजत नाही. आम्हाला कुठल्याही बदल शिक्षणात बदल होत असतात हे आपल्याला सगळ्यांनाच समजतं, पण ते करत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन करून कुणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या मुलांचं फ्युचर आपण नाही ना असं. तुमच्या पक्षाचे कोण नेते या मोर्चात सहभागी होणार आहे? तुम्ही सहभागी होणार आहे का? माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे. याच्यासाठी तुम्ही स्वतः सहभागी होणार आहे का? पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चात? मला आज उद्यामध्ये ते सगळं कळेल. 5 तारखेला आहे ना, मग आज उद्यामध्ये ठरेल. ठाकरे बंधू एकत्र दिसतात आहे. कार्यकर्त्यांची, नागपूरच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की पवार कुटुंब सुद्धा एकत्र दिसलं पाहिजे. अनेक युवा कार्यकर्ते सातत्याने बोलून दाखवत असतात. हो, ठीक आहे. हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच लोकांच्या भावना, त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं हीच तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते. त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना या आम्ही ऐकून घेतच असतो. एक प्रश्न असा आहे, महाविकास आघाडी सरकार असताना निर्णय झाला, सुखदेव थोरात असतील, माशेलकर असतील यांच्या समितीनेच हा निर्णय दिला, त्यामुळे हिंदी भाषा ही घेण्यात आली असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. तुमचं सरकार असतानाच हा निर्णय झालाय, मग आता विरोध का करताय? नाही, समितीने निर्णय घेतलाय, आम्ही नाही घेतलेला. समिती कोण आहे? अनेक सरकार असतात. मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते, त्यांना माझ्यापेक्षा प्रशासनाचा सत्तेमध्ये जास्त अनुभव आहे माझ्या वैयक्तिकपेक्षा, जरी मी काँग्रेस विचारधारेत असले तरी. त्याच्यामुळे त्यांना एवढंच नक्की माहिती की या समित्या कशासाठी असतात. त्या निर्णय प्रक्रियेसाठी नसतात, त्या रेकमेंडेशन्स असतात. रेकमेंडेशन्स अँड ऍक्शन में बहुत बडी अंतर. त्यामुळे तज्ज्ञ हे प्रत्येक राज्याला, प्रत्येक देशातल्या आता मी स्वतः इन्कम टॅक्सचं बिल करते, त्या कमिटीवर मी आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीवर आम्ही सरकारला रेकमेंडेशन करतो. आता त्या बिलाची अंमलबजावणी आम्ही म्हणतोय तसं करायचं नाही, करायचं का नाही हा फायनल निर्णय निर्मलाजी करणार, आम्ही नाही करणार. म्हणून त्या मंत्री आहेत आणि आम्ही कमिटी आहोत. ठाकरे बंधू एकत्र येत आहे. एक मिनिट थांबा ना, त्यांचं होऊ दे ना. जरी हे खरं असलं तरी तेव्हा समितीचा निर्णय हा स्वीकारणं किंवा फेटाळणं, मग तेव्हाच फेटाळला का नाही? मराठीचा मुद्दा, तर तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीवादी होते, तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीला पहिली भाषेसाठी आग्रही होते, तर तेव्हाच त्या मुख्यमंत्र्यांनी तो का फेटाळला नाही असं फडणवीसांचं म्हणणं आहे. नाही, त्यांना हे बघा, आम्ही लोकशाहीवाले आहोत, त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि नुसतं बोलायचं नाही, जो समोरचा आहे त्यांनी ऐकून घ्यायची पण ताकद आहे. त्याच्यामुळे माननीय देवेंद्रजींना बोलायचा अधिकार आहे, पण फॅक्च्युअल सिच्युएशन अशी आहे की रेकमेंड केलेलं आहे. रेकमेंडेशन्स खूप येतात, तज्ज्ञ परत रिपोर्ट घेतात. आता माझंच तुम्हाला सांगते, पुन्हा इन्कम टॅक्सकडे जाते. मध्ये इन्कम टॅक्सच्या रिपोर्टच्या बिलमध्ये आम्ही 2 आठवड्याचा गॅप घेतला होता, कारण का आम्हाला क्लॅरिफिकेशन हवे होते फायनान्स मिनिस्ट्रीकडून. बिल परत फायनान्सकडे गेलं, परत आमच्याकडे आलं. त्याच्यामुळे या चर्चा, एखादी कमिटी स्थापन होते तेव्हा त्याचा रिपोर्ट हा फायनल कधीच नसतो. अनेक वेळा देवाणघेवाण पण होते, चर्चा, बाबा हे होऊ शकतं का, नाही होऊ शकत. आणि माझं पुन्हा म्हणणं आहे, शिक्षण हा विषय अतिशय गंभीर आहे. ह्यांचं सरकार त्यांचं सरकार हा विषयच नाही आहे. शिक्षणाच्या बाबतीत जो निर्णय असावा तो जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्यांनी आणि पालकांनी घेतला पाहिजे की तुमची मुलं कुठल्या बोर्डात आहेत, काय. पालकांचा खूप मोठा रोल असतो त्याच्यात. आता माझी मुलं तेवढी लहान नाही आहेत,
पण हे तुम्ही सगळ्यांना चिंतेचा विषय आहे, कारण का तुमची मुलं आता शाळेत आहेत, माझी नाही आहेत. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे. ताई, महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात की मराठी सक्तीची आहे, हिंदी अनिवार्य किंवा सक्तीची नाही, तर अजितदादा म्हणतात की 4वी-5वी पर्यंत हिंदी नकोच. परस्पर वेगवेगळे मतं पाहायला मिळतात. हो, हे दिसतच आहे. गेले तुमच्याच चॅनलवर आम्ही बघतोय माननीय मुख्यमंत्र्यांचं एक मत आहे आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मतं वेगळी आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं ही पॉलिसी राज्यावर लादायच्या आधी सरकारने पहिला निर्णय घेतला पाहिजे की त्यांचा निर्णय काय आहे. ताई, हे या मोर्चा जो निघतो आहे, जमीन एका खासगी कंपनीत दिल्याचा आरोप. मोर्चा जो निघतो आहे त्याच्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतात आहे. खरं तर बाळासाहेबांचं तुमच्यावर खूप प्रेम होतं, अगदी ठाकरे कुटुंबाशी पवार कुटुंबाचा अगदी जवळचा संबंध होता. आता दोघं भाऊ नाही, आजही आजही आहे आहे सगळ्यांची. तर ठाकरे बंधू एकत्र येत आहे, कसं पाहता, काय भावना आहे पुढे महापालिका निवडणूक? कोणीतरी एकत्र येत असेल तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना. अच्छे काम के लिए हमेशा सबने एक दूसरे का साथ अच्छे काम के लिए हमेशा देना चाहिए. पुण्यातील जलसंपदा विभागात मोठा जमीन घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. एका खासगी कंपनीला जे आहे ते जमीन देण्यात आल्याचा आरोप. असे अनेक आरोप खरं तर होत असतात या सरकारमध्ये. आमची एवढीच विनंती आहे की ह्याची SIT स्थापन व्हावी आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी. आणि जर राज्यात अनेक वेळा असं होतं की राज्यात आम्हाला न्याय मिळत नाही, मग आम्हाला दिल्लीला जावं लागतं न्याय मागायला. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की खूप विश्वासाच्या नात्याने लोकांनी तुम्हाला मतदान केलंय, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र व्हावा हे झालं पाहिजे. आणि जर कुणावरही असे अन्याय झाले आणि चुकीची कामं झाली तर ताकदीने आम्ही त्याचा विरोध करू. चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे की संविधानामध्ये जो धर्मनिरपेक्ष शब्द आहे त्याच्यावर ही लोकशाही आहे, लोकांना बोलायला अधिकार आहे. हो, अरुण जेटली जी काय म्हणायची, अरुण जेटलींचे शब्द आहेत, तुम्ही दाखवणं बंद करा, लोक बोलणं बंद करा. चित्राताई वाघ यांनी तुमच्यावर उद्देशून एक ट्विट केलेलं आहे. विचारा. चित्राताई वाघ यांनी तुम्हाला उद्देशून एक ट्विट केलं की बारामतीच्या ताई आपल्या बीडच्या प्रकरणावरून लिंगपिसाटांचा बंदोबस्त करणार आहेत का, अशा प्रकारचं ट्विट आहे. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना. एक शेवटचा मराठी प्रश्न असा आहे, शक्तीपीठ हायवे संदर्भामध्ये जे आंदोलन सगळं सुरू आहे, विदर्भामध्ये उलटी परिस्थिती आहे. एका शेतकऱ्यांना कोणाला 15 कोटी 20 कोटी मिळाले, 100 एकर जमीन होती, 60 एकर होती, 5-6 एकर जमीन गेली. सदनता विदर्भात आली आहे, मराठवाड्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अडचण असेल, तुमची भूमिका काय आहे? नाही, आमची भूमिका अशी आहे की 2 गोष्टी आहेत. आपण जर परवाचं वर्तमानपत्र वाचलं असेल, कदाचित तुमच्याच वर्तमानपत्रात बदले, की फायनान्स मिनिस्ट्रीनी नोट केलेली आहे, रेड फ्लॅग केलेले फायनान्स मिनिस्ट्रीनी, जो ह्याच सरकारचा अविभाज्य भाग आहे. फायनान्स रिपोर्ट फायनली टू सीएम ना, त्या त्यांच्याच माननीय मुख्यमंत्र्यांच्या फायनान्स मिनिस्ट्रीनी रेकमेंडेशन्स केलेले आहेत की या रस्त्याचा खर्च खूप आहे. FRBM ऍक्ट हा फायनान्शियल मॅनेजमेंटचा फिस्कल डेफिसिटचा जो ऍक्ट केला तो माननीय अटल बिहारी वाजपेयीजींनीच केला. आणि हा जो FRBM ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटप्रमाणे हा जर खर्चाचा बोजा आला तर 22% पैसे सरकारचे हे फक्त भरण्यातच जातील. एक आणि FRBM ऍक्ट जो जिथे कॅप केलाय, जो अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा निर्णय, त्याच्या बाहेर बजेट जाते. त्याच्यामुळे मग हे करायचा का नाही हा निर्णय, हा योग्य जो निर्णय असेल तो महाराष्ट्र सरकारने याचा फेर विचार करावा. हे फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचीच नोट आहे. मी तुम्हाला नोट माझ्याकडे आहे, कदाचित तुमच्याकडे आली असेल. त्यामुळे जर महाराष्ट्राचं सरकारचं फायनान्स डिपार्टमेंट ऑब्जेक्शन्स घेत आहे, ही चिंताजनक गोष्ट नाही. एक, त्यांनी जे लोन घेतलंय ते 6.5% घ्यायला पाहिजे, हडको करून ते 8.5%. जर स्पेशल प्रोजेक्ट हे 6.5% होतंय, मग ह्याचं 8.5% का, या 8.85 का 8.26 हे 2 असेल, या दोन्हीपैकी एक नंबर आहे त्याचा. मग लोन तुम्ही जास्त पैशांनी घेताय, खर्च जास्त दाखवताय, लँड ॲक्विजिशनला प्रचंड विरोध अनेक ठिकाणी आहे, प्लस फायनान्स डिपार्टमेंटचं म्हणणं FRBM ऍक्टवर प्रेशर येत आहे सरकारच्या बजेटवर. मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर चिंताजनक नाही. आणि जर कोणालाही त्यांना निधीला मदत करायची असेल तसा राखोपे दुसरा काहीतरी प्रोजेक्ट आणा, सगळ्यांची मदत होऊ द्या. आणि एक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की एक्झिस्टिंग रोड आहेच ऑलरेडी तिथे, तो मोठा करा, अजून एक पॅरलल करायची गरज नाही. आणि हे सगळं मी म्हणत नाहीये, फक्त त्यातले तज्ज्ञ, रिपोर्ट अँड फायनान्स मिनिस्ट्री म्हणते. साहजिक आहे ना, जर राज्याचं जर आपण सगळे घर चालवतो, घरात जर असं फ्लॅग केला आईनी
की बाबा हा खर्च झाला, या महिन्यात आपण कमवतो फक्त 5,000 आणि खर्च करतोय 25,000, मग उद्या घराचा दिवाळा निघेल ना. इट इज व्हेरी म्हणजे ह्याला काही रॉकेट सायन्स नाहीच आहे. मी काय फायनान्स तज्ज्ञ नाही. जर मला कळतंय तर ते कुणालाही कळायला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आयकर विभागाची महिला बालकल्याण विकास आयकर विभागाची महिला बालकल्याण विभाग एमओयू करणार आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या घरचे लोक आयकर दाते आहेत त्यांना शोधण्यासाठी हा एमओयू असणार. मला काय आश्चर्य वाटत नाही हो. आमची 6 महिन्यापूर्वीची भाषणं काढून बघा. आम्ही हेच तर सांगत होतो, या योजनेचं हे काय काय करतील. उद्या यातली 50-60% महिला कमी केल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. काही हिंदी लोंढा यांनी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांची एकमेकांची तुलना केलेली आहे. महाराणा प्रताप मी ऐकलेलं नाही त्याच्या, मी ऐकल्याशिवाय बोलत नाही कधी. काही गरज भासल्यास तुम्ही दादांशी या विषयावर चर्चा हिंदीच्या विषयावर चर्चा करणार आहात का? नाही, दादा भुसे कॉम्पिटंट मिनिस्टर आहे ना. अजितदादा नाही पण डिपार्टमेंट कोणाकडे आहे? डिपार्टमेंट आहे दादा भुसे. तर दादा भुसेंशीच बोलायला पाहिजे ना. अजितदादांशी हो, पण ते आमच्याच बाजूनी आहे. ते विरोधच करतायत आमच्यासारखा. सहभागी व्हावे म्हणून चर्चा नाही करणार नाही का, हे बघा, ते सत्तेमधल्या लोकांनी आंदोलन जर करायचं असेल, हाऊ डज इट वर्क बॉस? ही लोकशाही, लाईन्स आर ड्रॉन ऑफ रोल. आणि तो तुम्ही पण येऊ शकता, तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर. आंदोलनात आमंत्रण, ह्याच्यात हे काय पक्षाचं आंदोलन नाहीये, हे भाषेसाठी आहे. ज्याला इच्छा असेल तरी त्याचा स्वागतच आहे. दादांना आमंत्रण आहे का याच्यासाठी? तुम्हाला मला जर प्रश्न विचारायचा आहे तर अजितदादांशी मी रेग्युलरली बोलते, एका सशक्त लोक आणि देवेंद्रजींशीही बोलते, एकनाथ शिंदेंशीही बोलते आणि दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांशी मी बोलते. आणि मी ते फोटोही ट्विट करते. मी कोणाला हुड बीड घालून भेटत नाही. मी दिल खोल के, सुप्रिया सुले जो भी करते दिल खोल के करते यार, ओपनली करते. मी काय लपून छपून कोणाला भेटत नाही. आपल्याला काय चोरी कुणाला भेटायची. त्याच्यामुळे मी व्यवस्थित सगळ्यांना भेटते आणि भेटल्यावर माझे फोटोही मी ट्विट करते. कारण का मी एक लोकशाही आहे, मी एक सेवक आहे. माझी जबाबदारीच आहे ना सगळ्यांना भेटून कामं करून घेणं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना भेटते. फक्त देवेंद्रजी मला वेळ देत नाहीत. त्यांना खूप वेळा करते, ते वेळ देत नाहीत मला. हा एक छोटा प्रॉब्लेम आहे. जर आज भेटले तर कंप्लेंट करा ना माझ्या वतीने. कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे देवेंद्रजीशी? मला देवेंद्रजींकडे आता 2 महत्वाची कामं आहेत, ज्याच्यासाठी हे काम आहे. एक, तेली समाजाचा एक इश्यू माझ्याकडे वारंवार येतोय. त्या समाजाचे लोकच मला भेटायला आलेत. त्यांचा एक इश्यू आहे, त्याच्यासाठी मी त्यांची वेळ मागितलेली आहे. एक, दुसरं, हिंदी भाषासाठी त्यांनी जर वेळ दिला तर आम्हाला आवडेल थोडासा. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांची कर्जमाफी सरसकट व्हावी हा एक महत्वाचा विषय आहे. आणि त्याचबरोबर 1 रुपयानी त्यांनी इन्शुरन्सनी एक स्कीम सुरू केली होती, ती अशीच बंद झाली. काय कळलंच नाही, आली कधी स्कीम आणि गेली. ती इलेक्शनच्या आधी आली होती आणि आता एकदमच गायब झाली. त्यामुळे क्रॉप इन्शुरन्सवर नक्की अनेक विषय आहेत. आणि मला देवेंद्रजींना विनम्र विनंती करायची आहे की दरवर्षी अशी सिस्टम असते की जेव्हा सेशन सुरू होतं त्याच्या आधी सगळ्या खासदारांना बोलवलं जातं आणि आम्हाला सांगितलं जातं की राज्याचे हे प्रश्न आहेत. एक पुस्तिका दिली जाते आणि ते काम मग सगळ्या खासदारांनी दिल्लीत फॉलोअप करायचं असतं. गेले 2 सेशन अशी मीटिंगच घेतली नाही. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून योगायोगाने तुम्ही म्हणला तर माननीय मुख्यमंत्री आज नागपूरला असतील. माझी सगळ्या पत्रकारांना विनंती की तुम्ही त्यांना माझ्या वतीने आणि खासदारांच्या वतीने विनम्र विनंती करा की एक मीटिंग आमच्यासाठी घ्या. म्हणजे महाराष्ट्रातले दिल्लीचे जे प्रश्न आहेत आम्ही ताकदीने, त्याच्यात काय पक्ष नाही आहे, राज्याच्या वतीने आम्ही सोडू. तुम्ही माननीय मुख्यमंत्री म्हणून आम्हाला गाईडलाईन द्या. आणि ही प्रथा आहे गेले 50 वर्ष. जयंत पाटील भाजपात येणार, गेल्या अनेक दिवसांपासून ह्या चर्चा सुरू होत्या. पण आता चंद्रकांत पाटील थोड्या वेळापूर्वी काही बोलले आहे की जयंत पाटील यांना घ्यायचं की नाही अजून देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं नाही. ऍप्लिकेशन आलंय का? पण कसं आहे, मी जर ऍडमिशन मागितली तरच प्रश्न येतो ना. आता जर मी ऍडमिशन मागितलीच नाहीये तर आता प्रश्न वेळ येतो कुठे? ठीक आहे, असल्या गोष्टी बोलत असतात.